अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी मंदाकिनी पाटील. माझ्या थ्रेड्स अँड बटन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. बघा, आजकाल तर तुम्हाला माहीतच असेल की सर्व आर्टिफिशियल वस्तू तयार करायची पद्धत पडलेली आहे. आणि तसं केळीचं पान पहा, केळीचं पान सर्वात दूर सर्व ठिकाणी सर्व वेळेस उपलब्ध असेलच असं कधीच सांगता येत नाही. ते ठराविक ठिकाणीच मिळतं आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा ते मिळत पण नाही किंवा लांब असतं तर तिथे जाता पण येत नाही घ्यायला. तर ते आर्टिफिशियल केळीचं पान घरच्या घरी कापडाचं कसं बनवायचं ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर वेळ न दौडता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर त्यासाठी आपल्याला हे हिरवं कापड लागणार आहे. सर्वात आधी हा पेपर लागणार आहे एक छोटा, आणि हे अस्तर, हे हिरव्या कपड्याचं हिरव्या रंगाचं कापड लागणार आहे एक, आणि हे त्याला अस्तर लागणार आहे. आणि त्यासाठी आपण तांदळाची नाही तर कोणती गोणी घालतो ना आपण मध्ये, ते घालायची, किंवा तुमच्याकडे कपड्यामधलं स्पंज असेल तेही वापरलं तरी चालतं. किंवा आपण आता बाजारात जातो किंवा दुकानात जातो ते प्लॅस्टिकच्या पिशव्या मिळतात आपल्याला, ते पण घातलं तरी चालतं. तुमच्याजवळ जे उपलब्ध असेल ते घालतं, किंवा फ्युजिंग पेपर लावला तरी चालू शकतं. तसं हे एवढं साहित्य लागतं त्याला. तर त्याचं योग्य माप आपल्याला आता नैवेद्यासाठी दाखवायला, नैवेद्य ठेवण्यासाठी छोटं पान कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. मोठं मग नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी मोठं दाखवणार आहे पूर्ण नैवेद्यासाठी. तर आपण मोठं पान तर रोजच्या नैवेद्याला ठेवू शकत नाही, किंवा छोटासा नैवेद्य असतो त्याला आपल्याला छोटंच पान लागतं. तर छोटं पान कसं बनवायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते. त्यासाठी बघा, हा एक पेपर घेतलेला आहे छोटा. तर त्या इथे आधी 7 इंच घेऊन घ्यायचं मध्यभागी, इकडनं सोडून द्यायचं, इकडनं सोडून द्यायचं, आणि असं मध्यभागी 7 इंच घ्यायचं. या 7 इंचाच्या खुणा केल्या, आणि याचा मध्य काढायचा. 7 इंचाचा मध्य हा आला 3.5. 3.5 वर खूण करायची. आणि इथून तुम्हाला किती उंचीचं पाहिजे ते घ्यायचं. तर मी इथे 10.5 इंचाची उंची घेतली. सो बरोबर मध्यभागी असं 10.5 इंच घ्यायचं, आणि ही सरळ रेषा अशी ओढून घ्यायची. ही तिरपी रेषा आहे ना, ही पण अशी ओढून घ्यायची. आणि या बाजूने पण अशी दोघी बाजूनं तिरपी रेषा या ओढून घ्यायची. आणि इथून साधारण हे तिरपे रेषा ओढल्यानंतर इथून साधारण 3.5 इंच असं सरळ घ्यायचं, आणि इथून पण 3.5 इंच असं सरळ घ्यायचं. या सरळ रेषा अशा ओढून घ्यायच्या. आणि या ओढल्यानंतर अंदाजे असा हा आकार द्यायचा आपण पाण्याचा. तसंच या बाजूने द्यायचा. तर दोघी बाजूने द्यायची काही गरज नाही, एकाच बाजूने दिला तरी चालू शकतं. आणि हा मध्य भाग असतो ना, याची फोल्ड करून घ्यायची अशी. फोल्ड केल्यानंतर हे जे आखलेलं असतं ना, आपण हे कापून घ्यायचं, कट करून घ्यायचं. हे बघा, असं आपलं हे दोघी बाजू सारख्या येतात. असं हे पेपरचं पान आधी कापून घ्यायचं.
तोच पेपर ठेवून मी पुठ्ठ्याचं पान कापून घेतलेलं आहे. आणि हेच ठेवून आपण एक तांदळाची गोणी नाही तर हे असतं ना, त्याचं कापून घेतलेलं आहे. असं हे असे आकार कापून घ्यायचे. कापल्यानंतर ज्या कापडाचं आपल्याला पान शिवायचं आहे ते कापड ठेवायचं, त्यावर हे अस्तर ठेवायचं. आणि या पुठ्ठ्याचा नाही तर पेपरचा आकार कापलेला असतो तो ठेवायचा. असा बरोबर मध्यभागी ठेवायचा असा. आणि आखून घ्यायचं. हे बघा असं आखून घेतलं आहे. आता हे जे आखलेलं आहे ना, हे कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर हे गोणीचं कापड खाली ठेवायचं. आणि त्यावर हे अस्तराचं कापड ठेवायचं. आणि त्यावर हे कापड ठेवायचं. हे कापड ठेवल्यानंतर हे सरकू नये इकडे तिकडे म्हणून याला पिना लावून घ्यायच्या. हे बघा अशा पिना लावून घ्यायच्या. पिना लावल्यानंतर इथे जवळजवळ अडीच इंचावर खूण करायची. इथून आणि इथून असं मध्य करायचं अशी. तर इथून असं आणि इथून असं इथपर्यंत शिवून घ्यायचं.
असे शिवून घ्यायचं आणि या पिना काढून घ्यायच्या. शिवल्यानंतर या साईडला असे कट मारून घ्यायचे. असे पूर्ण याला असे कट मारून घ्यायचे आधी. कट मारल्यानंतर इथून ही जागा सोडलेली असते ना, इथून असं उलटवून घ्यायचं. मग कापड असं इथून हे बघा असंही उलटून घ्यायचं आहे. बघा दोन्ही बाजूनं असं उलटवल्यानंतर ह्या जे कापड असतं ना आपली ही शिलाई ही अशी मध्ये घालून द्यायची. अशी मध्ये घालून इथे शिलाई घेऊन घ्यायची. हे बघा असं आपलं हे नैवेद्याचं पान तयार झालेलं आहे. आता बघा असं हे तयार झाल्यानंतर आपण याला इथे लेस लावणे हे तुमच्या इच्छेनुसार आहे. तुम्हाला लावायची असली तर लावा, नाही लावली तरी चालू शकते, पण आर्टिफिशियल आहे त्यामुळे इथे लेस लावली तर पान सुंदर दिसेल म्हणून आपण इथे लेस लावून घेऊ. हे बघा ही लेस घेतली आहे, ही लावायची. हे बघा अशी आपली ही लेस लावून तयार झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये शिरा दाखवू, कारण पानांमध्ये शिरा असतात ना.
अशा आपण शिरा दाखवायच्या म्हणजे फक्त याच्यावर शिलाई घ्यायची डबल. हे बघा, बघू शकता आपलं याचे हे शिरा पण शिवून तयार झालेलं आहे. असं आपलं हे पूर्ण विड्याचं पान तयार झालेलं आहे. हे बघा, असं आपलं हे नैवेद्याचं संपूर्ण पान शिवून तयार झालेलं आहे. एकदम रेडीमेड सारखं दिसतं. हे बघा, आता यावर नैवेद्य कसा ठेवायचा ते मी तुम्हाला दाखवते. आता नैवेद्य ठेवताना हे जे पान ठेवलेलं आहे ना आपण, तर हे आपण वाढतो आहे ना, तर आपल्या वाढणाराच्या उजव्या बाजूला आणि जेवणाराच्या उजव्या बाजूला हा भाग पाहिजे, मोठा भाग पाहिजे, आणि हा भाग डाव्या बाजूला पाहिजे. हे बघा, मीठ आणि लिंबू इथे ठेवायचं. लिंबू आणि इथे हे नैवेद्याचं ताट. असा हा नैवेद्य रोजचा दाखवायला असा हा नैवेद्य एवढंसं पान आपल्याला पुरे होतं. इथे तुम्ही पापड वगैरे ठेवू शकता. बघा, तर तुम्हाला माझं हे नैवेद्याचं केळीचं पान शिवलेल्याची पद्धत आवडली का नाही ते मला कमेंटमध्ये कळवा. आणि आवडली असल्यास माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा, म्हणजे मी असेच नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसतील. धन्यवाद. भेटू आपण आता असा पुढच्या नवीन कुठल्याही प्रकारचा एक व्हिडिओ तयार करू, वस्तू तयार करू, त्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत तुम्ही हे मस्त बघा, मध्येच व्हिडिओ स्विप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. मी याचं योग्य मापसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.